चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः। ओम सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्ते। ओम नमो जवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आज ह्या ब्रह्मेश्वराला जमलेले सर्व धर्मधन भाग्यवान माझ्या माता भगिनी छोटे छोटे चिमुकले सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। खूप छान वाटतंय, कारण की आपण सर्व सज्जन आणि सर्व माता भगिनी हनुमंतरायाच्या चरण कमलामध्ये सत्संगाच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांची उपस्थिती आहे आणि हे जिवंतपणी स्वर्ग आहे। कारण साधू संत महंत सद्गुरू आणि ते सज्जन महात्मे आता ह्या मोमेंटला, ह्या कलियुगामध्ये, ह्या क्षणाला आता फार दुर्मिळ आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या गर्दीवरून मला कळतंय, कारण की इथपर्यंत येणं एवढं सोपं नाही आहे। इथपर्यंत येणं म्हणजे मनाचं समर्पण आणि पूर्वजन्मीचं पुण्य। इथपर्यंत येणं एवढं सोपं नाहीये। चला, मनुष्य प्राणी आहे, मनुष्य जीवन आहे, दुःखी कष्टी आहे, खूप प्रश्न आहेत जीवनामध्ये आणि प्रश्नाच्या निमित्तानं भगवान परमात्मा आणि गुरुवर्य साधू संत शोधण्याचा आपण सर्व जीव प्रयत्न करत असतात। सत्संग, मला असं वाटतं की मनुष्याचं हे जीवन 84 लक्ष योनीमधून हे मनुष्य जीवन आहे आणि मनुष्यच असा प्राणी आहे की तो बोलू शकतो। मनुष्यच असा प्राणी आहे की जो निर्वी निराकार सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म, जो भगवंत आहे, सृष्टीचा मालक आहे। या सृष्टीचा मालक कोणी पाहिलेला नाहीये। या सृष्टीला कोण चालवतोय, या सृष्टीचं चलनवलन कोणाच्या अधिकारानं आहे, तो पाहिलेला नाहीये। आणि खूप छान चांगली गोष्ट आहे की कोणी पाहिला नाही। जर पाहिला असता तर लोक थेट त्याच्यापर्यंत पोहोचले असते आणि तुमचं आमचं काही काम राहिलं नसतं। हो, खरोखर मनुष्याचे सर्व जे काही विकार आहेत, सर्व चांगले आणि जे वाईट गुण आहेत, भगवान परमात्माने त्याचं चांगलं चिंतन केलं, चांगलं त्यांच्या सूक्ष्म ज्ञान दृष्टीने, ज्ञान चक्षुण्य भगवंतानं न्याहाळलं आणि भगवंताला असं वाटलं की ह्या रंजल्या गांजल्या जीवाला, या स्वार्थी मनाला किंवा या स्वार्थी जीवाला, या नश्वर देहाला प्रत्यक्षात मी येऊन काही करू शकणार नाही। भगवान श्रीकृष्ण धर्मगीतेमध्ये म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभित्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्रणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भगवान परमात्मा म्हणतात, जेव्हा जेव्हा जीव चुकतो, जेव्हा जेव्हा जीवाला स्वार्थ होतो, जेव्हा जेव्हा त्या षड विकारानं जीव त्या व्याधीने त्रस्त होतो आणि धर्म कुठेतरी लंगडा व्हायला लागतो, नदीचं पाणी खराब होतो, छोट्या छोट्या चिमुकल्यावरती अन्याय होतो, स्त्रियांवरती अन्याय होतो, साधूची निंदा केली जाते, बदनामी केल्या जाते, देवाबद्दल कोणाची श्रद्धा राहत नाही, भजन कीर्तन होत नाहीये आणि तेव्हा मात्र या दुःखी कष्टी लोकांसाठी परत मला कोणाच्या तरी रूपाने यावं लागतं। त्याच्यासाठी हा सत्संग आहे। कशासाठी सत्संग आहे सांगा तुम्ही? हे सत्संग मी आता बसलो ना, हे माझ्यासाठी नाहीये। ज्या दिवशी मी ठरवलं की मनुष्य हे जीवन क्षणभंगूर आहे, प्रपंचिक लोकांचे प्रश्न उत्तर करता करता त्या प्रश्नातून मला लक्षात आलं की संसारिक माणूस, त्याला बायको आहे, लेकर आहे, घर आहे, प्रॉपर्टी आहे, तरी त्याची प्रत्येक शनिवारी एवढे प्रश्न असतात। हो, तो आणि मी वेगळा नाहीये। मी जर ह्या मार्गाला गेलो तर माझे सेम टू सेम प्रश्न राहणार आहेत, बरोबर आहे का नाही? तर मला असं वाटतं की जे साधू संत निर्णय घेतात किंवा जे संन्यासी निर्णय घेतात, संन्यासाचा अर्थ आहे की मी जेही कर्म करेल, मी जीही गोष्ट करेल, ती फक्त आणि फक्त देवासाठी आणि राष्ट्रासाठी। आणि संसारामध्ये हे महात्मे गुंतलेले नसतात,
पण तुमच्यासारख्या लोकांसाठी, तुमच्यासारख्या प्रपंचित लोकांसाठी, कष्टी लोकांसाठी हे सत्संग आहे. आणि हे सत्संग का बरं आहे? सगळेच इथे येऊन बसतील का? पहिला प्रथम तर आपण ज्या ठिकाणी बसलात, ज्या महात्म्याच्या माध्यमातून हे सगळं आयोजन नियोजन चाललेलं आहे, हनुमंतराय जगाचा संत, जगाचा मायबाप, आपल्या सगळ्यांचं इष्टदैवत, या प्रभूंच्या सान्निध्यामध्ये हे सत्संग होत आहे. पहिल्या प्रथम तर आपल्या कुलदैवतावरती, इष्टदैवावरती श्रद्धा असली पाहिजे. आपल्या गुरुदेवाने जे मार्ग चॉईस केलेला आहे, मार्ग निवडलाय, त्याच्यावरती विश्वास असला पाहिजे. आपल्या गुरुवरती विश्वास असला पाहिजे. आणि तेव्हाच तो मनुष्य इथपर्यंत पोहोचेल. इथपर्यंत कोण पोहोचेल? ज्यांचा भाव निर्मळ आहे, ज्यांच्या मनबुद्धी चित्ताची साधना आहे, ज्यांचे मन तीर्थापेक्षाही निर्मळ आहेत, तेच लोक सत्संगाला येऊ शकतात. आता विशेष आहे, सत्संगाला आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय? आता सकाळपासून तुम्ही आलेले आहात, तुमची आणि माझी भेट आता 2-4 मिनिटं झाला असेल, बरोबर आहे ना? बघा, डोळे झाका. 2-4 मिनिटाच्या अगोदरची तुमची मेंटॅलिटी, परिस्थिती, आणि आता माझ्यासमोर बसलात ती परिस्थिती पहा. काय बदल आहे? हेच बदल घडवून आणण्यासाठी सत्संग आहे. कारण संसारिक माणसाचे जे मनाला विकार, मनाला दुःख कष्ट देणारे जे विचार निगेटिव्ह आहेत, संसारिक मनुष्याचे जे निगेटिव्ह विचार आहेत, ते विचार पॉझिटिव्ह करण्यासाठी, त्यांना त्यांच्या मनाला आनंद देण्यासाठी, त्यांच्या मनाला सुख देण्यासाठी हे सत्संग आहे. आणि विशेष याच्यासाठी फार इमानदारी पण लागते. काय लागते? इमानदारी पण लागते. इमानदारी लागते बेटा, कारण की इमानदारीचे प्रश्न असले तरी चालेल. चला ठीक आहे, बऱ्याच दिवस गुरुदेवांना बघितलं नाहीये, सत्संग केला नाही, भरपूर दांड्या पडलेल्या आहेत. चला, प्रश्न आहे, सत्संग पण होईल आणि गुरुदेवाला दर्शन करता करता प्रश्न पण विचारता येईल. बरोबर आहे? कारण प्रश्न आपल्याला निर्माण केलाय, त्या देवाला थँक्यू म्हटलं पाहिजे. कारण देवा, मी एवढा इमानदार नाहीये, जर माझा प्रश्न नसता तर मी सत्संगामध्ये जाऊन बसण्यासाठी मी खूप बिझी आहे, माझ्याकडे वेळ नाहीये. आणि वेळाचं तो सोडून द्या. देवा, माझं मन अजूनही चांगलं झालेलं नाहीये, आनंदी झालेलं नाही, सुखी झालं, निर्मळ झालेलं नाहीये. माझं मन ज्या दिवशी निर्मळ होईल त्या दिवशी प्रश्न विसरल मी. ज्या गोष्टींमध्ये मी इन्माला बिझी आहे, त्या गोष्टी सगळं मी डिलीट करून टाकेल, विसरण. आणि माझ्या अंतरंगामध्ये फक्त एकमेव असेल की सद्गुरूचं दर्शन, भगवंताचं चिंतन आणि माझा सत्संग. आणि ह्या निर्मळ मनाच्या लोकांसाठी हा सत्संग आहे. मला आपल्या सगळ्यांना, माझ्या माऊल्यांना सांगायचंय आणि माझ्या महापुरुषांना पण सांगायचंय. प्रत्येकाकडे खूप स्टँडर्ड मोबाईल आहे, प्रत्येक जण ऑनलाईन आहे, प्रत्येक जण बिझी आहे आणि प्रत्येक जण ट्रेस मध्ये पण आहे. 2-2.5 लाखाचा माझ्याकडे मोबाईल आहे. तुम्हाला दुःख प्राप्त झालं, कष्ट प्राप्त झालं, तो मोबाईल तुम्हाला हेल्प करणार नाहीये, मदत करेल का? पण त्या मोबाईलच्या बाजूला रामनामाची वही आहे, त्याच्यावरती गुरुदेवांचा, साधू संतांचे, महात्म्यांचे, हनुमंतरायांचे फोटो आहेत. ती वही जर 2 मिनिटं मोबाईल बाजूला केला आणि ती वही जर समोर घेतली आणि 5-10 मिनिटं जर रामराम म्हटलं, तर मला असं वाटतं की ते जन्माचं पुण्य प्राप्त करून घ्याल. पण ते मोबाईल बाजूला ठेवण्यासाठी ती विवेकता असणं गरजेचं आहे, ते पुण्य असणं गरजेचं आहे, ते समर्पण किंवा गुरुप्रती भाव असणं फार गरजेचं आहे. पण लक्ष असू द्या, महिन्यातून एकदा तुम्ही सगळे खूप इमानदारीने येतात. आणि मला गुरुदेव नेहमी सांगतात की क्वांटिटी आणि क्वालिटी याच्यामध्ये खूप डिफरन्स, खूप फरक आहे. आणि मला असं वाटतं की प्रेमाचे लोक असले पाहिजे, आपलेपणा वाटणारे लोक असले पाहिजे, श्रद्धा निष्ठा असणारे लोक असले पाहिजे, सज्जन असले पाहिजे. लोकाच्या कानाचे लोक नको, लोकाचा प्रभाव त्यांच्यावर पडता असे लोक नको, निगेटिव्ह विचाराचे लोक नको. आणि त्याच्यानं काय होतं की
त्यांनाही त्या सत्संगाची प्राप्ती होत नाही पुण्याची, आणि आपल्याला पण ते लोक होऊ देत नाहीये. संगत गुण अतिशय महत्वाचा आहे. सर्व साधू संतांनी, ऋषी मुनींनी, शास्त्रांनी, पुराणांनी संगतीचं महत्व सांगितलेलं आहे. कारण संगती कुणाची करावी? कारण ज्या व्यक्तीची संगती आपण करतात ना, चाहे आपला प्रभाव त्याच्यावरती किती पडतो, आपण त्याचा अभ्यास करत नाहीये, पण त्या निगेटिव्ह व्यक्तीचा आपल्यावरती एवढा प्रभाव पडतो की सत्संग मिस होतो, शनिवारचं दर्शन मिस होतो, गायची सेवा मिस होते, श्रीराम शक्तीपीठातल्या श्रमदानाची सेवा मिस होते, अनुष्ठान मिस होतोय. हे अल्पायुष्य आहे. दोष तुमचा नाहीये सज्जनांनो, माझ्या माता भगिनींनो, महापुरुषांनो, दोष तुमचा नाहीये. कारण जसं कर्म आहे तसा धर्म आहे, आणि जसा धर्म आहे तसा प्रभाव आहे. कारण की धर्मो रक्षिती रक्षितः, जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करत असतो. आणि धर्माचं डिफिनेशन किंवा धर्माची व्याख्या जर आपण समजून घ्यायची म्हटलं ना, तर आतापर्यंत मला असं वाटतं की धर्म काय आहे, धर्म कशाला म्हणावं, हेच लोकांना कळालेलं नाहीये. आणि म्हणून अजूनही आपल्याला अध्यात्म कळालेलं नाहीये. अध्यात्म आपल्याला कळावा. मग तुम्ही म्हणाल का हो गुरुदेवा, धर्म कोणता आहे? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जो आपला कर्तव्याचा, सेवेचा, समर्पणाचा, स्वमनाचा, स्व इच्छेचा, स्व अनुभवाचा, प्रेमाचा, श्रद्धेचा, भक्तीचा जो धर्माण, परोपकार हा धर्माण, याच्यापेक्षा दुसरा धर्मच असू शकत नाहीये. कारण सत्संगाच्या माध्यमातून अन्नदान घडतो, श्रमदान घडतो, ज्ञानदान घडतो. बरोबर आहे. तुमच्यासारखे येणारे सज्जन गायीची सेवा करतात, झाडांची, निसर्गाची सेवा तुमच्यासारखे सज्जन करतात. आणि या सत्संगातून मला असं वाटतं की एवढं पुण्य प्राप्त होतं की ज्या सज्जनांना त्याचा स्टडी आहे, अभ्यास आहे, त्याच लोकांना कळणार आहे. आता आपल्या भाषामध्ये जर सांगायचं म्हटलं ना, तर प्रत्येकाला कळतंय, प्रत्येकाचा अभ्यास आहे, प्रत्येकाला समजतंय, पण कर्तव्य मी विसरलोय, माझं कर्म मी विसरलोय, माझ्या वाणीवरती माझा ताबा नाहीये, काय खरं आणि काय खोटं आहे हे मला माहित नाहीये, लक्षात येत नाहीये. आणि ते समजून घेण्यासाठी मी वेळ देत नाहीये, ते समजून घेण्यासाठी मी चिंतन करत नाहीये, ते समजून घेण्यासाठी मी अतिशय गुरुदेवांच्या लांब आहे. आणि म्हणून मला असं वाटतं कुठेतरी आपण खूप चांगल्या गोष्टी मिस करताय. मोबाईल 100 वर्षापासून तर 10 वर्षाच्या मुलापर्यंत प्रत्येकाला यूज करता येतो, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. हो, टेक्निकचं जग आहे, प्रवाहाबरोबर आपण जगणं शिकलं पाहिजे. आणि परिवर्तन हे निसर्गाचा नियम आहे, ईश्वराचा नियम आहे. परिवर्तन असलं पाहिजे. आणि आपल्यामध्ये परिवर्तन जसं घडतं तशी तशी देशाची, राष्ट्राची, कुटुंबाची, आपल्या सगळ्यांची ग्रोथ वाढत असते. आपल्या सगळ्यांचं जेव्हा नॉलेज वाढतं तेव्हा प्रगतीही होत असते. आणि त्या प्रगतीबरोबर आपण जगायचं शिकलं पाहिजे. तर मला असं वाटतं प्रपंचिक माणसांनी जेव्हा एखादा आध्यात्मिक आपण पाऊल उचलतात किंवा अध्यात्मामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होतात, तर त्यावेळेस ना आपला जो प्रपंच आहे, प्रपंचामधल्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी पहिल्या प्रथम तर माणूस निगेटिव्ह असतो. आणि आपण पॉझिटिव्ह करायला जर काही कार्य निघालात तर आपण पहिले निगेटिव्हच असतात. तर घरातल्या गोष्टी मोबाईलवरती तुम्ही टाकतात, घरातल्या गोष्टींचं तुम्ही एकमेकाला शेअर करतात, आणि म्हणून अध्यात्मामध्ये तुम्ही पुढे जात नाही. फक्त दिवस मोजताय, दिवस जाताय, वय वाढतंय, पण अध्यात्म शिकायला मिळत नाहीये. तर मला असं वाटतं अध्यात्मामध्ये पुढे नेणारे पुस्तकं नाहीये, अध्यात्मामध्ये पुढे नेणारा मला असं वाटतं कोणी मध्यस्थी नाहीये. तर अध्यात्मात पुढे नेणारा तुमचं जे मन आहे, तुमची जी बुद्धी आहे, तुमचं जे चित्त आहे, तुमचा जो अहंकार आहे, तुमचा जो अभ्यास स्टडी आहे, तुमचं जे समर्पण आहे, तुम्ही जे केलेलं गुरुवरती प्रेम आहे, देवावरचा जो विश्वास आहे, तुमच्या श्रद्धा आणि भक्ती, हे तुम्हाला त्या भगवंतापर्यंत पोहोचित करणार आहेत. आणि हे सर्व तुमच्यामध्ये आहे. पुस्तकी प्रोसेस आहे. पुस्तकात वाचून अध्यात्म करणारे लोक ना, हो फार दुःखी लोक आहेत. आणि स्वतः भगवंताचं चिंतन करणारे, आणि स्वतः बघा स्वतःची चिंता गेल्याशिवाय, आता मी इथं बसलोय, मी इथं बसलेला आहे, मी जर आनंदी नसेल तर एवढा आनंदी तुम्हाला सांगणार नाही. मला जर काही थोडाफार अनुभव नसेल, बघा मी बोलतो,
चाहे मला देवाचा अनुभव नसेल किंवा देवाला मी पाहिलेलं नसेल वगैरे वगैरे असंच बघा. समाजात राहताना समाजाला पचेल, समाजाला पटेल, समाजाला योग्य वाटेल, समाज त्याचा अभ्यास करतो, तो अभ्यास करून समाजात स्वीकार करेल त्याच प्रकारचे शब्द असले पाहिजे, त्याच प्रकारची वाणी असली पाहिजे, त्याच प्रकारचं आचरण असलं पाहिजे, त्याच प्रकारचं शील असलं पाहिजे. प्रबोधन करत असताना खूप सावध चित्तेनं, जागृततेनं आपण समाजाला प्रबोधन करायला पाहिजे. आणि त्या लेवलला गुरुदेव प्रयत्न करतात प्रबोधन करण्याचे. तर मला असं वाटतं खूप कमी लोक आहेत. इथं आता प्रवचन करणारे लोक खूप म्हणजे मुलं मुली खूप तयार व्हायला पाहिजे होते. पण ते सत्संग कसं धरतात? प्रश्नापुरता. चला तिथे गेल्याच्या नंतर सत्संगाला मुलगा पास होईल, मुलीचं लग्न होईल, मुलाचं लग्न होईल, बरोबर आहे, काहीतरी रामकृष्ण हरी म्हणजे काहीतरी फायदा होईल. आणि फायद्यासाठी चला ठीक आहे, संसारिक मनुष्य आहे, संसारिक जीव आहे, फायद्यासाठी जरी तुम्ही सत्संगाला आले तरी तुमचा फायदा होणार आहे. पण जगाल कधी? कधी जगाल सांगा? तुम्हाला जोपर्यंत ते ज्ञान प्राप्त होणार नाहीये, ते आनंद प्राप्त होणार नाहीये, तोपर्यंत तुम्हाला जगणं असं वाटणारच नाहीये. कधी जगाल? कधी आनंद वाटेल तुम्हाला? आपण सगळे ना जोपर्यंत भगवंताची लीला, भगवंताच्या नामाचं जे महत्व आहे ते कळत नाही तोपर्यंत मनाचं फ्रीडम आपल्याला प्राप्त होणार नाहीये. कारण की फ्रीडममय जगा, बौद्रेशन मध्ये जगू नका. पण मला असं सांगायचं आपल्या सगळ्यांना सत्संगाच्या माध्यमातून की हो, तुम्हीही तेवढे ज्ञानी आहात. काय खायचंय, काय नाही खायचं, काय बोलायचं, काय नाही बोलायचं, कसं वागायचंय, कसं वागायचं नाहीये, हो, हे विवेक ईश्वराने तुम्हाला दिलेला आहे. आणि मला असं वाटतं खूप जगल्यापेक्षा ना थोडं जगून चांगलं जगल्याला अतिशय चांगलं. हो, म्हणून माझ्या माऊल्यांना आणि महापुरुषांना सांगायचंय, सत्संग तुमच्या लाईफ मधला खूप पुण्याचा हिस्सा आहे, पुण्याचा वाटा आहे. सत्संग तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं तुम्हाला जगण्यासाठी योगदान देणार आहे, तुम्हाला हेल्प करणार आहे, मदत करणार आहे, तुम्हाला सुखी करणार आहे, तुमचं कष्ट दूर करणार आहे, दुःख दूर करणार आहे. आणि हा सत्संग संकट मोचनाच्या चरण कमलामध्ये आहे. हो, हनुमंतराया पूर्ण विश्वाचे डॉक्टर आहेत, हनुमंतराया पूर्ण सृष्टीचे डॉक्टर आहेत, हनुमंतराया प्राणाची देवता आहे. हनुमंतराया संग सर्व नाते जोडले ना. हो, एक ममत्वाचं नातं रोज आपल्याला लक्षात येतं हनुमंतरायाचं. फक्त मनापासून नमस्कार असला पाहिजे, मनापासून प्रेम असलं पाहिजे, हनुमंतरायाप्रती ओढ असली पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांचा देवावरती विश्वास आहे. पण देवापेक्षा ना माझ्या शेजारी काय बोलतोय त्याच्यावर फार लक्ष आणि फार विश्वास आहे. सज्जनांनो, मला असं नाही म्हणायचं मोठ्यांवर विश्वास ठेवू नका, असं मला बोलायचं नाहीये. मोठ्यांवरती जरूर विश्वास ठेवा, पण ते मोठे एवढे मोठे असले पाहिजे, एवढे मोठे, एवढी उंची त्यांची असली पाहिजे की त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर ना आपल्या डोळ्यामध्ये प्रेम अश्रू असले पाहिजे. हो, त्यांच्याकडे पाहून सर्वस्व प्राप्त झालं पाहिजे, एवढे लोक मोठे असले पाहिजे. पण मला असं वाटतं की आपण सत्संगाला कंपल्सरी, ज्याच्या गळ्यात रुद्राक्षाची माळा आहे, ज्याने गुरुदेवांचा अनुग्रह घेतलेला आहे, जो गुरुदेवाच्या नामाचा जप करतोय आणि त्याचं आनंदीमय जीवन जगतोय, संकटाच्या वेळेत गुरुचा धावा करतोय, भगवंताचं चिंतन करतोय, त्याला त्याच्या अंतःकरणामध्ये अनुभव येतोय, अशा अनुभवी व्यक्तीने सत्संग मिस करता कामा नये. हो, कारण की असू द्या ना अडचण, काही प्रॉब्लेम नाहीये. कंपनीमधून सुट्टी घ्या ना. आता 30 दिवस तुमचे भरतात, बरोबर आहे ना. 30 दिवसातले 4 रविवार असतात, 4 शनिवार असतात, बरोबर आहे ना. एखाद्या रविवारी जरी शनिवारी तुम्हाला सुट्टी असेल, एखाद्या कंपनीमध्ये रविवारी नसेल, तर शनिवारी काम करा, रविवारी या, काय प्रॉब्लेम तुम्हाला सांगा, बरोबर आहे. आणि लक्ष असू द्या माझ्या माऊल्यांनो, महापुरुषांनो, या सत्संगाचं महत्व देवाला पण आहे आणि जे लोक आता स्वर्गामध्ये आहेत ना त्यांना पण आहे. पण आता आपण या सृष्टीमध्ये जीवन जगताय ना, लोक काय म्हणतात, जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत आईवडिलाचं महत्व नाही, साधू संतांचं महत्व नाही, देवाचं महत्व नाही आहे, बरोबर आहे ना. आणि जेव्हा आपण निघून जातात तेव्हा माहित नाही कुठे जातात. मग आपण काय जगताय? आपण काहीच जगले नाही. जगणं कशाला म्हणतात? तर जगणं म्हणतात
मी कोणाचं तरी दुःख वाटून घेतोय, मी कोणाच्या तरी मदतीला धावून जातोय, माझ्यामुळे कोणीतरी आनंदी होतोय, माझ्यामुळे कोणाला 2 घास खायला मिळतात, माझ्यामुळे 2 वर्ग कोणाला तरी शिकायला मिळतोय, माझ्यामुळे ना कोणाला तरी विश्रांती मिळते, माझ्यामुळे कोणीतरी बिनघोर आहे, माझ्यामुळे कोणाची तरी चिंता कमी झालेली आहे, माझ्यामुळे कोणाचा तरी आजार कमी झालाय, माझ्यामुळे माणूस म्हणून कोणीतरी जगतोय. हे जगणं आहे आणि हे प्रत्येकाने जगलं पाहिजे. हे जर तुम्ही जीवन जगले तरच जगले, नाही तर मग आता 75 वर्षाचा झालो, 80 वर्षाचा झालो, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे का नाही. पण आपण त्याच्यामध्ये किती चांगलं वागलात, आपलं त्याच्या 80 वर्षामध्ये 50 वर्षामध्ये आपण चांगलं कर्म काय केलेलं आहे, भगवान परमात्मा टिपत असतो. आपल्या लक्षात राहत नाही सज्जनानो, भगवंताकडे त्याची नोंद आहे. आपण कोणाला किती चांगलं बोललात, आपण कोणाला किती चांगलं ट्रीटमेंट दिलेलं आहे, आपण कोणाशी कसे वागलेले आहेत, भगवंताकडे सगळं टिपण असतो. आणि त्याच्यावर तर आपलं जीवन आहे, वयावर जीवन नाहीये. बघा, आपण सगळ्यांनी खूप सावध चित्तानं जगले पाहिजे. आणि जोपर्यंत साधू संतांच्या सान्निध्यामध्ये राहणं तुम्ही त्याची सवय लावून घेत नाहीये, तोपर्यंत तुमच्या संसारातलं दुःख कमी होणार नाहीये. तर माझ्या माऊल्यांना सांगायचे, तुम्ही सत्संगाला येतात ना, तर सत्संगाचं काहीतरी पुण्य तुम्हाला भेटलं पाहिजे, सत्संगाचं काहीतरी तुमच्यामध्ये उतरलं पाहिजे आणि तुम्ही चांगलं जीवन जगलं पाहिजे. आणि मला असं वाटतं सासू आणि सून, मला असं वाटतं माया लेकीपेक्षाही खूप सुंदर नातं आहे. का बरं? जे तुम्हाला नवरा भेटलाय ना, तर तिने 9 महिने 9 दिवस तिने वजं वागवलंय, बरोबर का नाही. तुम्ही आता 4 दिवसापासून सेवा करताय, तिने एवढी सेवा केली की त्यांना लाखो जरी जन्म घेतला तरी त्या आईची सेवा करू शकणार नाहीये. असा किमती मुलगा तुम्हाला नवरा म्हणून मिळालेला आहे. त्या माऊलीच्या चरण कमलाची एवढी सेवा करा, एवढी सेवा करा, एवढी सेवा करा की त्या सेवा करता करता त्या माऊलीच्या मुलाचं म्हणजे तुमच्या नवऱ्याचे आयुष्य वाढलं पाहिजे, तुमचं आयुष्य वाढलं पाहिजे आणि तुमचं कुटुंब नाही हो तर ते आध्यात्मिक एक मंदिर झालं पाहिजे. हो, कारण की आध्यात्मिक तुम्ही वाटले पाहिजे आणि तुमच्या घरातले सगळे माणसं देवासारखे वाटलं पाहिजे. आपलं घर नाही, घर मंदिर असलं पाहिजे. कारण की बघा ना, वाईट कोणीच नसतं. लहानपणापासून आपले आईवडील आपल्याला बोलत असतात. आपण सोडले का आईवडील? मुलांना आईवडील बोलता का नाही? सोडले का आपण आईवडील? मग आपण जर आईवडील सोडू शकत नाही तर आपण सासू-सासऱ्यांना सोडू शकाल? आपण सुनाला सोडू शकाल? कारण की आपली मुलगी आपल्याला प्रत्युत्तर करत नाही का? हो, करते. आपण सोडलं का तिला? नाहीये. तर सून आपली मुलगीच आहे, सासू ही आईच आहे, बरे का नाही. हे श्रीराम शक्तीपीठाचं नातं आहे. आपण सगळ्यांनी खूप सांभाळायला पाहिजे. कारण की आपण सगळ्यांनी जर हे घेतलं गुरुदेवांचं प्रवचन, तर मला असं वाटतं की सत्संगाचं तुम्हाला महत्व पण कळेल आणि तुम्ही उपस्थिती पण द्याल. मला सहकुटुंब सहपरिवार इथे सत्संगाला असलं पाहिजे. का बरं असलं पाहिजे? की तो दिवस ना तुम्हाला पुण्य प्राप्त करायचा दिवस आहे. महिन्यातून एकदा येणारा दिवस आहे. महिनाभर आपण दुःखी कष्टी असतात, खूप प्रश्न असतात, गुरुदेवाचं दर्शन होत नाही, सुसंवाद गुरुदेवासोबत होत नाही आणि गुरुदेवाला भेटणं होत नाही, बोलणं होत नाहीये. आणि महिन्यातून आपण तिथे गेल्याच्या नंतर प्रवचनाच्या माध्यमातून आम्हाला गुरुदेव भेटतात, आमचं मनही हलकं होतं आणि आम्हाला कसं वागावं, काय बोलावं, काय बोलू नये हे पण गुरुदेवांच्या प्रवचनमधून आम्हाला कळत असतं. हे जर माझ्या माऊल्यांना वाटलं ना, तर मला असं वाटतं की अध्यात्मामध्ये फ्रीडम पूर्ण अध्यात्म कराल, चांगलं जीवन जगाल आणि स्वतःसाठी जगा. आपण स्वतःसाठी जगत नाहीये. आपण वेळेवरती उठायला पाहिजे, आपण थोडीशी रामनामाची वही लिहायला पाहिजे, ग्रंथ आपण थोडे वाचायला पाहिजे. म्हणजे वाचाल तुम्ही थोडं ना, तर तुमचा अभ्यास होईल आणि साधू संतांचे ग्रंथ वाचाल, साधू संतांचा प्रवास, त्यांचा जर्नी वाचाल, तर मला असं वाटतं जेव्हा दुसऱ्याच्या आयुष्यामधले जेवढेही काही प्रवासामधले संकट आहेत, चांगला वाईट प्रवास आहे, त्याला बघूनही आपण खूप चांगलं शिकत असतात. कारण की प्रत्येक प्राणी दुसऱ्याचं बघून काहीतरी करत असतो. तसं मला असं वाटतं वाचन करा. देवाला सांगा ना, तुमची श्रद्धा आहे ना, तर तिथं देवाच्या समोर बसा, देवाऱ्या समोर बसा. संतांचे साधूचे फोटो आहेत, ग्रंथ आहे, आपल्या मनामध्ये ईश्वर आहे, आपलं मनच ईश्वर आहे. तर तुम्ही सांगा त्यांना, कुणाला सांगायची गरज नाहीये. आणि तुम्हाला दुःख नाही जर सहन झालं
तर समोरच्या व्यक्तीला सांगा, डिप्रेशनमध्ये नका जाऊ. तर मला असं वाटतं हे सत्संग आहे तुम्हाला आनंदी राहण्यासाठी. हे सत्संग आहे आनंदी राहण्यासाठी. आणि तुम्ही मला असं वाटतं की प्रत्येकाने कंपल्सरी या सत्संगाला उपस्थिती दिली पाहिजे, प्रेझेंटी दिली पाहिजे. आणि कधी द्याल तुम्ही, तुम्हाला महत्व कळेल तेव्हा. बरोबर आहे ना? हे जीवन जगण्याचा महामंत्र आहे. सत्संग जीवन जगण्याचा महामंत्र आहे. आणि आज हनुमंतरायाच्या चरणी सगळ्यांनी हनुमंतरायाला सांगायचंय की देवा, मी तुझ्या नामापासून सुरुवात करेल, उठल्यापासून संध्याकाळपर्यंत, झोपेपर्यंत तुझ्या नामाचं चिंतन करेल. जेव्हाही मला वेळ जमेल, जेव्हाही भगवंत मला वाटेल की नाही मी आता देवाचं चिंतन करायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला प्रचंड राग येतो, जेव्हा तुम्हाला कोणाबद्दल तरी तुम्हाला चिंतन करायचं, टिप्पणी करायची असते, मला असं वाटतं ते जर तेवढा जर वेळ भगवंताच्या नामामध्ये घातला तर सगळे देवासारखे वाटतील तुम्हाला. तेवढा भगवंताच्या चिंतनामध्ये जर घातला तर. आज हनुमंतरायाला प्रॉमिस करा की मी प्रत्येक सत्संगाला येईल. हनुमंता, माझी तब्येत चांगली ठेव, माझं आरोग्य चांगलं ठेव, माझं मनाची मेंटॅलिटी चांगली ठेव, की मी इथपर्यंत आलो पाहिजे. आणि माझ्या अंतःकरणामधली श्रद्धा कमी करू नको, प्रेम कमी करू नको. मी सत्संगापर्यंत पोहोचलो पाहिजे. आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवातीलाच त्याचं महत्व मी सांगितलेलं आहे की इथपर्यंत पोहोचण्यासाठी कशाची गरज आहे मी सांगितलेली आहे. आज हनुमंतराला विनंती करतो, भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव, तुमच्या मनोकामना पूर्ण करो. आज तुम्ही जे माझ्याकडे जे जे मागाल, हनुमंतरायाकडे जे जे मागाल ते ते तुम्हाला प्राप्त हो. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.